आज आपण शब्दकोडी या घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर बघा मुलांनो, शब्दकोडी म्हणजे कशी असतात तर तुम्हाला अशा चौकटींमध्ये काही अक्षरे दिलेली असतात किंवा कधी-कधी शब्दही दिलेले असतात आणि मध्येच एखादं अक्षर त्यातलं गाळलेलं असतं आणि त्या गाळलेल्या जागेवर म्हणजे अशा रिकाम्या जागेवर तुम्हाला योग्य अक्षर ठेवायचं असतं किंवा योग्य अक्षर असं पर्यायामधून निवडून अर्थपूर्ण शब्द बनवायचा असतो। तर बघा, अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, जर तुम्हाला तो शब्द आठवत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता, पण शक्यतो सगळ्यात सोपा पर्याय काय आहे, तुम्ही पर्यायामधील एक एक अक्षर त्या रिकाम्या जागेवर किंवा त्या रिकाम्या चौकटीमध्ये ठेवून अर्थपूर्ण शब्द बनतोय का हे पाहायचं आणि मग शब्दकोडी सोडवायची। व्यवसाय पाहूयात। प्रश्न 1 ते 5 साठी सूचना। चौकोनातील मोकळ्या जागी एका गटातील अक्षरे क्रमाने घातली तर अर्थपूर्ण शब्द तयार होतो। त्या गटाचा पर्याय क्रमांक शोधायचा। म्हणजे इथं तुम्हाला हे शब्द कोड दिलेला आहे आणि इकडे समोर त्याचे 1 2 3 4 असे पर्याय दिलेले आहेत। तर पूर्ण शब्द गट इकडे ठेवायचा आहे किंवा पूर्ण पर्यायाचा 1 2 3 पर्यायामध्ये 3 अक्षरे दिलेली आहेत आणि इकडेही 3 रिकामे चौकटी दिलेले आहेत। तर त्याच क्रमाने इकडे ते अक्षर ठेवायचे आहेत। आता न्या पहिला आहे तर पहिल्या बॉक्समध्ये न्या, यू आणि च याच क्रमाने ते अक्षर ठेवायचे आहेत। इथे तुम्ही उलटा-पालटा क्रम त्यांचा करायचा नाही। चला पाहूयात आपण। म इथे कुठला अक्षर असेल आणि खाली ग आहे। तर बघा इथं तिसरा पर्याय आपण डायरेक्ट पाहूयात। म क इथे जर क ठेवला तर म क र, दुसरा अक्षर आहे ख, म ख र आणि ग म ग र असे तिसरा पर्याय हा बरोबर येतो। आणि जर बाकीचे पर्याय आपण बघितले तर पहिला पाहूयात न्या, मण्यार हा शब्द बरोबर येतो। त्याच्यानंतर दुसरा पाहूयात मयूर, हाही शब्द तसा मयूरला पहिला उकार असतो म्हणून हाही शब्द चुकीचा आहे। आणि च मचर तर हा अर्थपूर्ण शब्द नाही म्हणून हा पहिला पर्याय येत नाही। दुसरा पाहूयात मसूर, ठीक आहे, हा शब्द बरोबर आहे। त्याच्यानंतर मजूर, मजूरमध्ये जला पहिला उकार पाहिजे। त्याच्यानंतर मघर हा शब्द बनत नाही। तर अशा प्रकारे जो योग्य पर्याय आहे तो आपण निवडायचा। तर इथे तिसरा पर्याय योग्य आहे। मकर, मखर आणि मगर असे शब्द तयार होतात म्हणून पर्याय तिसरा। आता दुसरा कोड पाहूयात। बघा, डायरेक्ट आपण पर्याय टाकायला सुरुवात करूयात। नजन इथेच चुकीचा शब्द तयार झाला किंवा अर्थपूर्ण शब्द तयार झाला नाही म्हणून पहिला पर्याय आपण घेणार नाही। पाहूयात दुसरा पर्याय नकान, हाही अर्थपूर्ण शब्द पहिलाच बनत नाही म्हणून हा पर्याय आपण नाही घेणार। तिसरा पर्याय पाहूयात नजीन, हा पहिलाच शब्द इथे बनत नाहीये म्हणून हाही पर्याय आपण घेणार नाही। आता शेवटचा पाहूयात बघा य ठेवला तर नयन हा अर्थपूर्ण शब्द बनतो। नयन म्हणजे डोळा। त्याच्यानंतर न घेऊयात मनन, हाही अर्थपूर्ण शब्द बनतो। आणि च ठेवूयात वचन, हाही अर्थपूर्ण शब्द बनतो म्हणून पर्याय चौथा। ओके, तिसरा प्रश्न बघा, पहिला पर्याय पाहूयात दुरुण हा शब्द चुकीचा आहे। दुरुण मध्ये नळाचा असतो म्हणून हा पहिला पर्याय चुकीचा आहे। आता दुसरा पाहूयात तरुण, हा शब्द बरोबर बनतो। अरुण हाही शब्द बरोबर बनतो अर्थपूर्ण। आणि वरुण हाही अर्थपूर्ण शब्द बनतो। आणि हे मग बाकीचे तर चुकीचे शब्द याच्यापासून नक्कीच बनणार आहेत। हा पर्याय जर आपला बरोबर असेल तर हे पुढचे दोन्ही पर्याय चुकीचे आहेत। प्रश्न चौथा बघा, एक एक पर्याय आपण टाकूया तिथे। समास हा शब्द बरोबर बनतो। त्याच्यानंतर क ठेवला तर सकस हाही शब्द बरोबर बनतो। त्याच्यानंतर त ठेवला तर सतर, तर हा शब्द अर्थपूर्ण बनत नाहीये म्हणून पहिला पर्याय आपण इथेच कट करणार आहोत। दुसरा पर्याय समास बरोबर बनतो हा शब्द। क ठेवला तर सकस बरोबर बनतो। आता ल ठेवला तर
लस सलस हा शब्द काय एवढा अर्थपूर्ण वाटत नाही. आणि स छ स हा तर अजिबातच अर्थपूर्ण हा शब्द वाटत नाही, म्हणून हा दुसराही पर्याय आपला बाद झालेला आहे. तिसरा पर्याय स क स हा बरोबर बनतो. समास हाही बरोबर बनतो. र जर ठेवला तर स रस हाही शब्द अर्थपूर्ण बनतो. आणि जर जो ठेवला तर स जो स हा शब्द अर्थपूर्ण बनत नाही, म्हणून तिसराही पर्याय गेला. आता चौथा पर्याय बघूयात. क इथे ठेवूया. सर क स बरोबर बनतो. क ठेवला तर स क स हाही अर्थपूर्ण शब्द आहे. र ठेवला तर स रस अर्थपूर्ण शब्द बनतो. आणि मा स मास हाही अर्थपूर्ण शब्द बनतो, म्हणून पर्याय चौथा. प्रश्न 5वा. तोंड आणि घर या अर्थाचे शब्द करण्यासाठी शब्दकोडात कोणते अक्षर वापराल? बघा, असा इथे अक्षर ठेवायचे की त्यांचा अर्थ पहिल्या शब्दाचा अर्थ तोंड होईल आणि दुसऱ्या शब्दाचा अर्थ घर असा होईल. असे शब्द आपल्याला इथे बनवायचे आहेत. तर पाहूयात. पहिलं अक्षर इथे ठेवूयात. मदन. मदन म्हणजे तोंड होत नाही, म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. दुसरं ठेवूयात. ब अक्षर ठेवूया. बदन. बदन म्हणजे तोंड होत नाही, हाही पर्याय चुकीचा आहे. तिसरा पर्याय ठेवूयात. वदन. वदन म्हणजे तोंड. आणि आता दुसरा शब्द घर बनतोय का घरच्या समानार्थाचा पाहूयात. सदन. सदन म्हणजे घर, तर हा पर्याय बरोबर आहे. चौथा पर्याय चुकीचाच असणार आहे. प्रश्न 6 ते 8 साठी सूचना. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होतील तो पर्याय निवडा. बघा, इथे पुढे पर्याय दिलेले आहेत आणि आपण एक एक अक्षर ठेवूयात. बघा इथे कमर. कमर हा शब्द अर्थपूर्ण नाही आहे. त्याच्यानंतर न जर ठेवला तर नमर हा शब्द अर्थपूर्ण होत नाही. स जर ठेवला तर समर हा शब्द अर्थपूर्ण बनलेला आहे. आणि लमर हाही शब्द अर्थपूर्ण होत नाही, म्हणून पर्याय तिसरा आपण निवडणार आहोत. 7वा प्रश्न. बघा इथे एक एक अक्षर आपण ठेवून बघूयात. न जर ठेवला तर वनन अर्थपूर्ण नाही. म जर ठेवला तर वमन नाही. र जर ठेवला तर वरण वरण नाही, हाही अर्थपूर्ण नाही, ते न बाणाचा असायला हवा. आणि जर ठेवला तर वजन हा शब्द अर्थपूर्ण बनतो, म्हणून आपण पर्याय चौथा इथे प्रश्न 8वा बघा. इथे 2 रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत आणि इकडे पुढे प्रत्येक पर्यायामध्ये 2-2 अक्षरं दिलेली आहेत. तर आपण पाहूयात. इथे एक एक अक्षर क्रमाने ठेवायचं आहे. म पहिल्या बॉक्समध्ये आणि व दुसऱ्या बॉक्समध्ये. आधी व आणि नंतर म असं करायचं नाही आहे. बघा, मयवल. मयवल हा शब्द अर्थपूर्ण बनत नाही. दुसरा सा आणि क ठेवूयात. सायकल. सायकल हा शब्द अर्थपूर्ण बनतो, म्हणून हा पर्याय आपण निवडलेला आहे. प्रश्न 9वा. खालील चौकटीत कोणता पर्याय लिहिल्यास 4ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील? बघा, इथे असा कोणता पर्यायातील शब्द ठेवायचा आणि त्याला हे अक्षर जर जोडली तर अर्थपूर्ण 4ही शब्द तयार झाले पाहिजे. तर बघा, लपट हा जर इथं शब्द ठेवला तर चलपट, खलपट, ललपट असे अर्थपूर्ण काही शब्द याच्यातले बनत नाही आहेत. पलपट हाही शब्द अर्थपूर्ण बनत नाहीत. आता हा शब्द आपण ठेवूया टपट. चटपट, चटपट, त्याच्यानंतर खटपट, त्याच्यानंतर लटपट आणि पटपट हा शब्द इथे 4ही अर्थपूर्ण शब्द बनतात, म्हणून आपण पर्याय दुसरा इथे निवडलेला आहे. पहा आपण प्रश्न 10वा. सोबतचे शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी योग्य पर्यायाचा क्रमांक शोधा. बघा, इथे 2 रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत आणि 2-2 पर्याय आहेत. पहिला पर्याय आपण पाहूयात. चवर अनुस्वार चंदन. चंदन हा अर्थपूर्ण शब्द बनतो. आणि वन जर ठेवला तर वंदन हाही अर्थपूर्ण शब्द बनतो, म्हणून पहिलाच पर्याय आपण योग्य म्हणून निवडलेला आहे. जर आपल्याला चेक करायचं असेल तर पुढलेही पर्याय आपण याच्यामध्ये टाकून चेक करू शकतो की बरोबर येतात का चुकीचे येतात. म ठेवूयात. मदन हा शब्द बरोबर बनतो. आणि न जर ठेवला तर नदन हा अर्थपूर्ण शब्द बनत नाही, म्हणून हा पर्याय कट होतो. वदन
हा शब्द बरोबर बनतो आणि ल ठेवला तर लदन हा अर्थपूर्ण नाही बनत. सदन हा अर्थपूर्ण शब्द बनतो आणि थ जर ठेवला तर थदन हा अर्थपूर्ण शब्द बनत नाही. म्हणजेच जरी पर्यायांमधील एखादा शब्द अर्थपूर्ण बनतो पण एखादा शब्द अर्थपूर्ण बनत नाही, अशा वेळेला तो पूर्ण पर्याय कट होतो. प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होतील तो पर्याय निवडा. बघा इथे पर्याय दिलेले आहेत, एक एक ठेवूयात. चगर, चगर हा अर्थपूर्ण शब्द बनत नाही. त्याच्यानंतर ब नंबरचा पर्याय न ठेवला. नगर, नगर हा अर्थपूर्ण शब्द बनतो म्हणून आपण तो निवडणार आहोत. ध जर ठेवला तर धगर हा शब्द अर्थपूर्ण बनत नाही. आणि जर म ठेवला तर मगर हा मगर अर्थपूर्ण शब्द बनतो म्हणून हाही पर्याय आपण निवडणार आहोत. अशा प्रकारे ब आणि ड म्हणून पर्याय बघा. चौथा पर्याय फक्त ब आणि ड योग्य. 12वा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या पर्यायाने अर्थपूर्ण शब्द तयार होतील तो पर्याय निवडायचा आहे. बघा इथे 2-2 रिकाम्या चौकटी आहेत. बेलमान, बेलमान हा शब्द अर्थपूर्ण बनत नाही. दुसरा पर्याय बघूयात. पैलवान, पैलवान हा अर्थपूर्ण शब्द बनतो म्हणून आपण तो निवडलेला आहे. आता सा आणि क ठेवायचा. सालकन, सालकन हा शब्द अर्थपूर्ण बनत नाही. आणि शेवटचा ब आणि वा ठेवायचा आहे. बलवान, बलवान हा अर्थपूर्ण शब्द बनतो म्हणून पर्याय ब आणि ड म्हणून फक्त ब आणि ड हा पर्याय आपण निवडणार आहोत. 13वा प्रश्न. बघा इथे कोड दिलेला आहे. प्रश्न पुढे आहे. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर लिहिल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल. बघा इथे उभा आणि आडवा असे दोन्हीही अर्थपूर्ण शब्द तयार झाले पाहिजेत, मध्ये एक अक्षर ठेवून. पहिला पर्याय आपण ठेवूयात. स जर ठेवला तर वासर आणि मासव हे दोन्ही चुकीचे शब्द बनतात. द जर ठेवला तर माधव हा चुकीचा शब्द बनतो आणि वादर हाही चुकीचा बनतो. जर न आपण ठेवला तर वानर आणि मानव हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द बनतात म्हणून आपण पर्याय क नंबरचा निवडलेला आहे, योग्य आहे. आणि ड सुद्धा चेक करूयात. ध वाधर चुकीचा शब्द बनतो आणि माधव, माधव हा शब्द बरोबर आहे पण वाधर हा शब्द चुकीचा बनतो म्हणून आपला फक्त एकच पर्याय आपल्याला इथे योग्य सापडलेला आहे, क. म्हणून फक्त क योग्य, पर्याय दुसरा हा आपण निवडणार आहोत. त्यानंतर प्रश्न 14वा. खालील शब्दकोडे, आता इथे खालील म्हटले पण शब्दकोडे शेजारी दिलेला आहे तर लगेच खाली नाही बघायचं. खालील म्हणजेच त्या प्रश्नामध्ये हे शेजारीच दिलेलं आहे. खालील शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी क्रमाने कोणती अक्षरे वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होतो. इथे बघा 3 अक्षरांचा गट आहे आणि 3 रिकामे बॉक्स आहेत तर 3ही अक्षरं क्रमाने इकडे ठेवायची आहेत. पहिला पर्याय वा, र आणि ळ. ना, वा, स नावास. पहिलाच शब्द हा चुकीचा बनतो, अर्थपूर्ण बनत नाही म्हणून पहिला पर्याय गेला. दुसरा पाहूयात. पा ठेवू. ना पा स बरोबर बनला. रा ठेवूयात. ना राजी, नाराजी हा शब्द बरोबर बनतो. आणि बा जर ठेवला तर नाबाद हाही शब्द बरोबर बनतो म्हणून पर्याय ब नंबरचा. आता बघा इथे जेव्हा आपल्याला अ, ब, क, ड असे पर्याय येतात तेव्हा आपल्याला सर्व पर्याय चेक करावे लागतात, सर्व पर्याय तपासून पाहावे लागतात कोणते कोणते पर्याय बरोबर आहेत. तर आता आपला इथे ब नंबरचा पर्याय बरोबर आलेला आहे. क नंबरचा पाहूयात. र जर ठेवला तर नारस, नारस हा पहिला शब्द अर्थपूर्ण बनत नाही म्हणून हा पर्याय आपण नाही घेणार. आणि शेवटचा पर्याय जर रा ठेवला तर नारास, नारास हाही शब्द चुकीचा बनतो म्हणून पर्याय ब नंबरचा हा आपला बरोबर आहे. एकच पर्याय बरोबर, फक्त ब, म्हणून पहिला पर्याय आपण इथे निवडलेला आहे. 15वा प्रश्न. बघा इथे एक चौकट दिलेली आहे आणि पुढे एक शब्द दिलेला आहे आणि हे दोन्ही शब्द एकत्र जोडून कोणता शब्द तयार होतो ते शोधायचे. प्रश्न आपण पाहूयात. रिकाम्या चौकटीत कोणता शब्द वापरल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल. पहा आपण एक एक शब्द वरती टाकून बघूयात. नेत्र ठेवला आणि समोरचा शब्द तर नेत्रदान हा पर्याय
बरोबर आहे म्हणून हा आपण निवडला. बल जर ठेवला तर बलदान हा शब्द चुकीचा बनतो किंवा अर्थपूर्ण बनत नाही. कन्या जर शब्द ठेवला तर कन्यादान हा शब्द अर्थपूर्ण बनतो म्हणून हा पर्याय निवडूयात. आणि मत जर ठेवला तर मतदान हाही शब्द बरोबर बनतो म्हणून पर्याय अ, क आणि ड योग्य म्हणून पर्याय 4 आपण इथे निवडलेला आहे. 16वा प्रश्न, पुढील शब्दकोडे. आता पुढील म्हणजे ॲक्च्युली खरं पुढं न देता शेजारी त्याचं दिलेलं आहे कोडं. पुढील शब्दकोडे पूर्ण करण्यासाठी योग्य अक्षर पर्यायातून शोधा. बघा एक एक अक्षर आपण ठेवूयात. समास हा शब्द अर्थपूर्ण बनतो हा पर्याय आपण निवडलेला आहे. छ जर ठेवला तर स चुकीचा शब्द बनतो. जो जर ठेवला तर स हा शब्द चुकीचा बनतो. आणि क हा शब्द जर ठेवला तर स हा शब्द बरोबर बनतो म्हणून पर्याय अ आणि ड योग्य हा पर्याय 3 आपण इथे निवडलेला आहे. पुढील घटक आहे पिल्लूदर्शक शब्द. पिल्लूदर्शक शब्द म्हणजे काय तर बघा, काही प्राणी असतात तर त्या प्राण्यांचे जे बाळ असतात किंवा पिल्लू असतात त्यांना एक ठराविक नाव दिलेलं असतं. त्या नावानेच त्या प्राण्यांच्या पिल्लाला बोललं जातं. असे जे पिल्लूदर्शक शब्द इथे दिलेले आहेत तर ते आपण पाहूयात. त्यावरील व्यवसाय पाहूयात आपण. बघा प्रश्न 1 ते 3 साठी सूचना. योग्य पर्याय निवडून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. पहिला प्रश्न, म्हशीच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात. तर म्हशीच्या पिल्लाला याच्यापैकी कुठलं म्हटलं जातं तर रेडकू हा पर्याय बरोबर आहे. म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हटलं जातं. वासरू, कोकरू आणि शिंगरू हे म्हटलं जात नाही. दुसरा प्रश्न, हरणाच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात. तर हरणाच्या पिल्लाला शावक हे नाव आहे, शावक म्हटलं जातं. लेकरू, बच्चा आणि करडू हे नाही. प्रश्न 3, मेंढीच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात. तर मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात हा पर्याय बरोबर आहे. हा बछडा वाघाचा बछडा असतो. पिल्लू हे पक्ष्यांचे पिल्लू असतात किंवा कुत्र्याचं मांजरीचं तेही पिल्लू असतं. करडू शेळीचे करडू असते म्हणून हे पर्याय चुकीचे आहेत आणि मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात हा पर्याय बरोबर आहे. प्रश्न 4 ते 6 साठी सूचना. खालील प्रश्नांत योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. प्रश्न 4, शिंगरू कोणाचे. तर गाईच्या पिल्लाला शिंगरू म्हणत नाही, शेळीच्या पिल्लाला सुद्धा नाही म्हणत, तर घोड्याच्या पिल्लाला शिंगरू असे म्हटले जाते. गाईचे वासरू असतात, शेळीचे करडू असते आणि हरणाचे पाडस किंवा शावक असते म्हणून घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात हा पर्याय बरोबर आहे. छावा कोणाचा. तर सिंहाच्या पिल्लाला छावा असे म्हटले जाते म्हणून पर्याय 4 इथे निवडणार आहोत. प्रश्न 6, अगदी सोपे प्रश्न आहेत हे म्हणून आपण हे पटपट घेत आहोत. प्रश्न 6, करडू कोणाचे. तर शेळीच्या पिल्लालाच करडू म्हटलं जातं. मेंढीच्या पिल्लाला, गाईच्या किंवा कुत्र्याच्या पिल्लाला नाही म्हणून पर्याय पहिला. प्रश्न 7 ते 10 साठी सूचना. खालील प्रश्नात योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक शोधा. 7वा प्रश्न, पक्ष्यांच्या पिल्लाला काय म्हणतात. तर बघा याच्यापैकी कोणता पर्याय योग्य वाटतो. तर पक्ष्यांच्या पिल्लाला पिल्लूच म्हटलं जातं. रेडकू हे म्हशीचं असतं, पाडस हरणाचं असतं, बच्चा किंवा बछडा हा वाघाचा असतो. प्रश्न 8, खालीलपैकी वाघाचे पिल्लू कोणते. तर पर्याय 3 आत्ताच आपण पाहिलं, वाघाच्या पिल्लाला बच्चा असे म्हटले जाते. प्रश्न 9, सिंहिणीचे पिल्लू खालीलपैकी कोणते. तर बघा सिंहिणीच्या पिल्लाला काय म्हटलं जातं, छावा म्हणजे सिंहाचा किंवा सिंहिणीचा छावा. प्रश्न 10, घोडीच्या पिल्लाला काय म्हणतात. बघा बछडा म्हणत नाहीत, छावा म्हणत नाहीत, वासरू म्हणत नाहीत, तर घोडीच्या पिल्लाला शिंगरू किंवा घोड्याच्या पिल्लाला सुद्धा शिंगरूच म्हटलं जातं. प्रश्न 11, खालीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांची योग्य जोडी कोणती. बघा इथे योग्य म्हणजे बरोबर जोडी कोणती आहे ती शोधायची आहे. पहिली जोडी मेंढीचे कोकरू हाही पर्याय बरोबर आहे. मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हटलं जातं. दुसरा पर्याय गाईचे वासरू हा पर्याय बरोबर आहे. गाईच्या पिल्लाला वासरू म्हणतात.
सिंहाचा बछडा हा पर्याय चुकीचा आहे. सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. आणि शेवटचा पर्याय माणसाचे बाळ हाही पर्याय बरोबर आहे. म्हणून फक्त अ, ब आणि ड योग्य म्हणून पर्याय चौथा इथे आपण निवडलेला आहे. प्रश्न 12वा, हरणाच्या पिल्लाला काय म्हणतात? तर बघा, शिंगरू म्हणत नाहीत, करडू म्हणत नाहीत, तर हरणाच्या पिल्लाला पाडस आणि शावक ही 2 नावं आहेत. म्हणून फक्त क आणि ड योग्य म्हणून पर्याय दुसरा आपण इथे निवडलेला आहे. प्रश्न 13वा, खालीलपैकी पिल्लू कशाचे? बघा, कुत्र्याचे पिल्लू असते, मांजराचे पिल्लू असते आणि पक्ष्यांचे सुद्धा पिल्लच असतात. म्हणून पर्याय चौथा सर्व पर्याय बरोबर हा आपण निवडणार आहोत. प्रश्न 14वा, खालीलपैकी पिल्लूदर्शक शब्दांच्या एकूण किती जोड्या चुकीच्या आहेत? चुकीची जोडी शोधायची आहे. घोड्याचे शिंगरू ही जोडी बरोबर आहे. त्याच्यानंतर म्हशीचे वासरू ही जोडी चुकीची आहे. म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. वाघाचा बच्चा हा पर्याय बरोबर आहे आणि मेंढीचे कोकरू हा पर्याय सुद्धा बरोबर आहे. मग फक्त एकच पर्याय चुकीचा आहे. म्हणून पहा, 3 नंबरला दिलेला आहे 1, म्हणून हा पर्याय आपण निवडणार आहोत.